प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार वीणा बोजा यांच्या प्रचाराचा शुभारंभ। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवक श्रीनिवास बोजा यांच्या पत्नी वीणा बोजा या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण महिलातून अपक्ष उमेदवार करत आहेत। उमेदवार वीणा बोजा यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग 6 मधील बालाजी मंदिरात पूजा करून श्रीफळ बालाजीला अर्पण करून झाला। यावेळी सामाजिक नेते अशोक सब्बन, आर्किटेक्चर हर्षद शेख, माजी नगरसेवक या प्रमुखांसह प्रभाग 6 मधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रमांक 6 मध्ये क गटातून आपल्या याच भागातील माजी नगरसेविका सौ वीणाताई बोजा या अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत। आज आपण या ठिकाणी प्रचाराचं नारळ म्हणून आपल्या समाजाचे आणि माननीय अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व माझे मार्गदर्शक की ज्यांच्यामुळे मी 1990 पासून आपल्या या अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक काम हाती घेतलंय आणि सामाजिक काम हाती घेत असताना मी राजकीय प्रवेश केला। राजकीय प्रवेश हे त्यांना योग्य वाटलं नाही, परंतु मी त्यांना सांगितले जोपर्यंत चांगले लोक राजकारणात येत नाही तोपर्यंत चांगलं काम होत नाही। आणि आपण मागच्या टर्मला नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्याचं बेस्ट नगरसेवक अवॉर्ड आपल्याला प्राप्त झालं। त्याचं कारण एवढंच आहे की आपण प्रभागातल्या प्रत्येक तळागाळातल्या नागरिकांच्या अनेक अडीअडचणी, अनेक सोयी सुविधा पूर्ण केल्यात। कोणताही राजकीय पक्ष म्हणून कोणाकडेही लक्ष न देता आपण या प्रभागातील एक जनसेवक आहोत हाच उद्देश आपण मनात ठेवून प्रभागात काम केल्यामुळं आपल्याला ते यश प्राप्त झालं। आणि मला आज सांगायला अजून एक आनंद वाटतो की तेव्हा सुद्धा उद्घाटन अशोक सब्बन यांच्या हस्ते झालं आणि आपण विजयी झालो। मागच्या टर्मला अशोक सब्बनांचा सहवास नाही लाभला, परंतु आज योगायोग आहे की आज आपण पुन्हा एकदा त्यांच्याच हस्ते आपण प्रचाराचं नारळ फोडतोय। याचा अर्थ आपल्याला यश हे 100% आहे असं मी या ठिकाणी सर्वांना सांगतो। उपस्थित असलेले सर्व सन्माननीय या ठिकाणी श्रीनिवास बोजा आणि वीणाताई बोजा यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये केलेल्या कामाचा आढावा घेतला असता असं लक्षात येईल की खरंच राजकारणामध्ये फार चांगली माणसं गेलीच पाहिजे, त्याशिवाय या राजकारणातील समाजाच्या हिताची कामं होणं शक्य नाहीत। हे सर्वात महत्वाचं काम आहे। आज या ठिकाणी जमलेले सर्व वीणाताईंवर त्याचबरोबर श्रीनिवासवर प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांच्या कार्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि आज आपण त्यांना या ठिकाणी निवडून दिल्याचं जमा केलंय की चांगल्या पद्धतीने आज सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली। त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे। भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन असेल, भारतीय जनसंसद असेल, भारतीय संघटना असतील, या सर्व संघटनांमध्ये काम करताना अत्यंत हिरिरीने श्रीनिवास बोजा पहिल्यापासून काम करत होते। एक सामाजिक बांधिलकी असलेला कार्यकर्ता आहे। जे काही कामकाज त्यांनी केलेलं आहे त्या कामकाजाचं यश आज सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचतंय आणि त्याचबरोबर विकासाच्या पद्धती, शाश्वत विकास काय आहे या शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीनं त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत। त्या शाश्वत विकासामध्ये जल, जमीन, जंगल, जनावरं आणि जनता, निव्वळ जनतेच्या नागरी सेवा सुविधा पूर्ण करणं म्हणजे विकास नव्हे ही भूमिका घेऊन त्यांनी आरोग्यापासून सुरुवात केली। अनेक मुद्दे ते सातत्यानं मांडत असतात। त्यामुळे या वार्ड मधील असतील किंवा संपूर्ण नगर शहराचं विजन त्यांच्या समोर आहे। हर्षद शेख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अहमदनगर शहराचं विजन कसं असावं, हा नगर शहर विकसित कशा पद्धतीनं व्हावं, या ठिकाणी लोकांचं आरोग्य अत्यंत चांगलं कसं राहील पहा। या शहरी भागांमध्ये आपण पाहतो दिल्ली सारख्या शहरामध्ये आज श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे। त्या ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर गाड्यांना सुद्धा सम तारखेला गाड्या रस्त्यावर असतात आणि इतर वेळी बंद कराव्या लागते, इतकी वाईट अवस्था त्या शहरांची झाली। अनेक ठिकाणी आपण पाहतो की शहर ही बकाल होत चाललेली आहे। मग हे बकालीकरण थांबवण्याच्या दृष्टीनं कुठेतरी संपूर्ण शहराचं सामूहिकीकरणातनं एक चांगलं आराखडा तयार होणं गरजेचं आहे। याचं नेतृत्व पुढे यावं आणि हे नेतृत्व जनसामान्यांचं, सामान्य लोकांमधून हे नेतृत्व पुढे यावं अशा पद्धतीची भूमिका आहे। आणि या ठिकाणी मी वीणाताईंना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि त्यांचा विजय निश्चित आहे असं या ठिकाणी मी मानतो। धन्यवाद।
अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.